गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आहे 2 जानेवारी आणि बघता बघता नवीन वर्षाला सुरुवात होऊन एक 24 तास पण उलटून गेलेत. आता वाजले सकाळचे 8 आणि पृथ्वीराज आयुष आवरतात. आविष्कार तर आजही रूमवर नाहीये आणि मी जस्ट माझी नाईट शिफ्ट कंप्लीट करून कंप्लीट झाली आहे. अजून झोपायचं आहे मला खरं तर बघूयात कसं आजचा दिवस प्रोसीड होत होते. वीकेंड आहे. कसं रडत गडत मी दिवस काढणार ऑफिसमध्ये. संध्याकाळी 6 वाजता बरोबर ऑफिसमध्ये. गाईज हा मला सकाळी उठल्यावर बोलत होता की आज त्याची जायची बिलकुल इच्छा नाही आहे बिकॉज ऑफ पब्लिक हॉलिडे जो काल झालाय आणि आता उद्या सगळी पब्लिक हॉलिडेवर आहे आमच्या ऑफिसमध्ये. तू का नाही घेतला मग? कारण मागच्या आठवड्यामध्ये हॉलिडे घेतले नसते. गाईज बघा किती कॅल्क्युलेशन करावं लागतं कॉर्पोरेट मध्ये आणि हे नाही केलं तर पैसा भेटत नाही. आविष्कार कमाएगा उधर खाएगा. और आज कमाएगा नहीं तो खाएगा क्या. ओके ब्रो, जिंदगी इसी को कहते हैं. आणि तुझा ओजी डायलॉग आयुष्यामध्ये काय आयुष्य म्हटलं की आलंच. बाबा बाबुल की दुआएं लेती जा तुझे कल सुखी संसार मिल. 1 विकेट डाऊन गाईच इथेच. पण काय बॅट्सवर पीस सोडायला तयार नाही. नाही तुला काय गेल रे मी सकाळ सकाळी. मी ना आयुष्य एक गोष्ट तुझ्याविषयी आज नोटीस केली ही ऑन कॅमेरा सांगतोय की तुझ्यात आणि जादू मध्ये एक सिमिलॅरिटी आहे. तुम्ही दोघं पण सकाळी पण खायला जाता. त्याला तर अशी लागते रे दुपारची पण लागते. मला एकच टाइम भेटते. सकाळी चार्ज होऊन येतो मग पुढचे काम का. पृथ्वीराजची सकाळी ऑफिसला जायची इच्छा होत नव्हती. बाहेरच ते करत नव्हता गाडी तुमची. काय 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 रूमच्या बाहेरच जात होता म्हटलं रे. त्यांनी अर्धा तास पाणी तापवायला लावलं. वर ब्रश केला, वर जाऊन खाली आलो तरी पण भाऊ इथेच बसला होता. येऊ दे त्याला. पाणी तापलं. 100 रुपयाचं तू त्याला स्प्लिट जास्त टाक या महिन्यात तर विचारलं हे रिझन. मला वाटलं मी आज लवकर जाईल ऑफिसला बट चालायचंच. तुम्हाला जाता जाता म्हणून गेलाय आयुष्य म्हटलं की आलंच. तुझ्या आता नावाचं सिमिलर पण आहे आयुष्य. ओ भाई बाबा का ज्ञान. ऊनपेक्षा जास्त रिचार्ज. आपलं चॅनल खूप मोठं झालं ना तर आपण तुझ्यासाठी ते हे करून घेऊ ब्रँड कोलॅबरेशन विकसाठी. बरोबर आहे. वीस वाले मला महिन्याला 20 दिवसावरती आली. चलो बाय. मी आणि आयुषने ब्रेकफास्ट कंप्लीट केला आहे. तिथून तो त्याच्या कंपनीत गेला आहे आणि मी आता फ्लॅटवर चाललो. मला आजही नाईटला वर्किंग आहे तर मग मी दिवसभर फ्रीच आहे. तर मग बघूयात कसं म्हणजे कसा दिवस प्रोसीड होतो ते. लंच टाईम झाला आहे गाईज आणि आज जेवायला आहे टमाट्याची चटणी आणि चपाती. तर सकाळी नाश्ता करून आल्यानंतर ना मग मी झोपलो होतो कारण काल रात्री माझी झोप झाली नव्हती बिकॉज मला रात्री वर्किंग होतं. तर आता लंच करूयात आणि मग पुन्हा भेटूयात. पृथ्वीराज निघालाय त्याच्या मित्रांकडे कारण तो उद्या जाणार आहे ट्रेकिंगला. कुठे हवा आपला काय प्लॅन होता त्याचा महाराजांना निरोप पाठव माझ्याकडून. काय जमेल तर पुढल्या वर्षी खूप किल्ले आविष्कार थोरात. पुढच्या वर्षी म्हणजे 2027 2026 मध्ये खूप सारे किल्ले प्रयत्न करेल महाराजांपर्यंत भेटण्याचा. मग आपण उद्यापासून चालू करू शकतो आविष्कार. उद्या जाऊ शकतो आपण? नाही. का जानेवारी द मंथ ऑफ गोल सेटिंग. बाप मग गोल सेट कर ना. गोल सेट केलंय की त्याची सुरुवात मी करायला आता गोल सेट करण्याची. तुझं हो असंच मी पण म्हणतोय की आपण पण किल्ला फिरून येऊयात. किल्ले पुण्यातले संपलेत माझे. तोडणं बाकी आहे पण तो खूप उद्या नाही करू शकत. काम आहेत मला बऱ्यापैकी. फिरणं खूप झालंय. मार्च पर्यंत थोडं फिरणं कमी करावं लागेल.
ओके. त्यामुळे पण जमलं तर करू प्रयत्न. पण सध्याला आपण फिरत फिरत जेवायला दिवस माझा विचार आहे. हो मला पण हेच म्हणायचं, पण मला आधी आवरायचं, हातपाय धुवून धुवायचे बाकी. मेकअप करायचा आहे. राजनी एवढे प्रेमाने लाडू खायचे ठरवलेच, मग खावा लागले. स्वर्ग, पुण्यातला स्वर्ग, पृथ्वीवरचा नाही, पुण्यातला इनकम्पेरेबल आहे. इनकम्पॅरेबल भाई. लव्ह फॉर ऑकवर्डी गाईज. तर गेलं जरी ना गेलं, हा काय ते इस्कॉन, अरे यार. काय ते वैष्णव माता, काय ते काय ते रोड. स्ट्रीट, काय ते रोड, आणि काय ती लोक, प्रेमाची माणसं हो. सगळे सोडून आलोय आपण इकडे. काय ती हरियाली. तिथे लोक म्हणजे काय सांगावं. आजही तिथले मेसवाले आपण गेल्यावर फुकट जेवायला जातात. मला त्या मेसचं नाव पाहिजे आविष्कार. तुझ्या पाहुणीची. मित्रांनी तर माझ्या पाहुणीचे मेस म्हणून घोषित केलं होतं. चला की आकुर्डी जर सोमवारी मेस बंद असले ना, महिन्याच्या लास्ट सोमवारी, तरी ते मेसवाले घरी बसून जेवण वाढत होते. इतके प्रेमळ लोक होते. आणि इथल्या मेस रविवारच्या संध्याकाळी बंद राहतात. शनिवारच्या संध्याकाळी बंद राहतात, रविवारच्या दिवसभर बंद असतात. हो ना, काय उपयोग आहे? मग मला खिचडी भात करावा लागतो, जो की कधी चिकट होईल कधी कोरडा होईल, पण नाही. आणि मेन म्हणजे आम्हाला काम करायचंय उद्या, येऊन आणायचे आणि रूम आवरायचे, कारण परवा येणारे पृथ्वीराजचे पप्पा. हा महत्वाचा पॉइंट आहे. काय रूम आवरायची, आवरायची रोज स्वच्छता नाही, ठेवायची. स्वच्छ राहिली. मग स्वच्छ आहे, फक्त हर्षीचा विषय. मग आणि जरी काही बोलले पृथ्वीराजचे बाप्पा, पृथ्वीराजला बोलते, आपल्याला थोडी आता आपल्याला तुळस बांधायची. Yes, घरी उद्या- 2-3 उद्या महिने बदलू. झाले, कोरडी पडत चालली. कारण की आम्ही ना तिथे झोपतो, मग पाणीच होती, अरे आजच टाकलं होतं मी. फक्त शिवाय कोरडी झालं. नाही टाकलं होतं. रूमवर किती पण यावं घाण करा, तर शिवाय दिलं. हो, तोंड साफ ठेवा, हेच म्हणणं आहे पृथ्वीराजचं. मी तर त्यांना सांगत आलोय, पण त्याला स्वतःला लाज वाटायला की 2026 मध्ये. मग आता त्याला सुधारायचा प्रयत्न आहे. पण ग्रेट. शिवाय साईडला मी कधी सुधारणार नाही मला. पण त्यांनी उपास धरला ना, 2 टाइम धरला. एकच. हा म्हणजे 2 टाइम घातला, संध्याकाळी नाही धरला होता. दुसऱ्या दिवसाला काय सोडला. मांडलं. सेल्यूट झाला. चलो गाइस, बाय बाय बाय. मिलते संडे क्या हालत नाही. अराउंड 1 झालाय रात्रीचा, आणि मी हा व्लॉग एंड करायचं विसरलो होतो. तर हा व्लॉग आज इथे एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.